वजन कमी करायला आहे ना डाएट फॉलो करू नका. कारण 90% लोक आहे ना डाएट फॉलो करतात आणि ना 7 दिवसात बंद करतात. प्रॉब्लेम आहे ना डाएट प्लॅनमध्ये नाहीये. प्रॉब्लेम तुमच्या माइंडसेटमध्ये आहे. कारण कसं आहे माहिती आहे का, तुमचा जोपर्यंत माइंडसेट चेंज होत नाही ना, तोपर्यंत तुम्ही कोणतंही डाएट फॉलो करा, तुमचं वजन कमी होणार नाही. आजकाल आहे ना Instagramवरती, YouTubeवरती, ChatGPT, Google सगळीकडेच आहे ना तुम्हाला फक्त सर्च करण्याचा उशीर आहे आणि एवढे सारे डाएट प्लॅन उपलब्ध आहेत. प्रत्येक भाषेमध्ये, प्रत्येक आजारावर, प्रत्येक ऋतूवरती उन्हाळा, हिवाळा, पावसाळा प्रत्येक ऋतूमध्ये वेगवेगळे डाएट प्लॅन उपलब्ध आहेत. प्रत्येक बॉडी टाइपसाठी डाएट प्लॅन आहे. हे सगळं असून सुद्धा आपलं वजन का कमी होत नाहीये? कारण सगळ्यात महत्त्वाचं आहे तुमचा माइंडसेट आणि तुमची कन्सिस्टन्सी. कारण माइंडसेट चेंज झाला ना, म्हणजेच मानसिकता जर चेंज झाली ना, तुमच्यामध्ये डिसिप्लिन येते आणि डिसिप्लिन आली ना, तर रिझल्ट 100% येतोच. मी स्वतः सुद्धा आहे ना, बहुतेक वेळेस आहे ना, YouTubeवरून, ChatGPTवरून, Instaवरून भरपूर ठिकाणावरून आहे ना, डाएट प्लॅन घेतले. पण खरा रिझल्ट मला केव्हा भेटला माहिती आहे का? जेव्हा मी स्वतःचा बॉडी टाइप ओळखला, स्वतःच्या नीड्स काय, स्वतःच्या गरजा काय, स्वतःला कोणत्या गोष्टी सूट होत आहे, मला कोणत्या गोष्टींनी त्रास होतोय, कोणत्या गोष्टी मला डाएटमध्ये चालतात किंवा काय खाल्ल्याने माझं वजन थोडंसं कंट्रोलमध्ये राहतंय किंवा काय खाल्ल्याने वजन वाढतंय. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा मी अभ्यासल्या, जेव्हा ह्या सगळ्या गोष्टींचा आहे ना मी एकत्रितरित्या आहे ना, जेव्हा अभ्यास केला ना, स्वतःला काय सूट होतं, स्वतःला कोणत्या गोष्टी चालतात, कोणत्या गोष्टी नाही चालत, या सगळ्या गोष्टी पाहिल्या ना, तेव्हा मला खरा रिझल्ट भेटला. मी कितीही चांगला डाएट प्लॅन घ्या, कितीही कस्टमाइज करून घ्या, एकदम चांगल्या डायटिशियनकडून घ्या किंवा कोणत्याही YouTubeवरतून घ्या किंवा कुठूनही घ्या. जोपर्यंत तुम्ही ना कन्सिस्टन्सी ठेवत नाही, जोपर्यंत आहे ना तुम्ही सातत्य ठेवत नाही ना आणि जोपर्यंत तुमचा माइंडसेट चेंज होत नाही ना, की आपल्याला हे करायचंय म्हणजे करायचंयच, तोपर्यंत आहे ना तुम्हाला रिझल्ट भेटणार नाहीये. तुम्हाला असं वाटत असेल, की तुम्ही 7-8 दिवस आहे ना डाएट प्लॅन फॉलो करताल आणि तुम्हाला एकदम छान रिझल्ट भेटेल, असं कधीच होत नाही. तुम्हाला एक डाएट प्लॅन आहे ना, कमीत कमी महिना ते 1.5 महिना तुम्हाला फॉलो करावं लागेल, तरच तुम्हाला रिझल्ट भेटेल. तुम्हाला आहे ना खूप सारी डिसिप्लिन लागणार आहे, खूप कन्सिस्टन्सी लागणार आहे. त्याशिवाय ना तुम्हाला कोणताही जगातला एकदम अप्रतिम डाएट प्लॅन जरी दिला ना, तरी तुमचं वजन कमी होणार नाहीये. तुमची मानसिकता जोपर्यंत चेंज होत नाही तोपर्यंत. मी स्वतः सुद्धा इतक्या वेळेस ह्या सगळ्या परिस्थितीतून गेलेले आहे. पण माझ्या फक्त एकच लक्षात आलेलं आहे, डिसिप्लिन सर्वात जास्त महत्त्वाची आहे. कन्सिस्टन्सी खूप जास्त महत्त्वाची आहे. जर तुम्ही कन्सिस्टंट नसाल ना, तर तुम्हाला कोणतीच गोष्ट शक्य नाहीये. तुम्ही कितीही पैसे घालवा, कितीही चांगला डाएट प्लॅन घ्या, पण जोपर्यंत तुम्ही सातत्य ठेवणार नाही, जोपर्यंत तुम्ही ना 1-1.5 महिना आहे ना, पूर्णपणे तो डाएट प्लॅन फॉलो करत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला रिझल्ट भेटणार नाही. कारण आहे ना डाएट टेम्पररी असतो, पण लाईफस्टाईल आहे ना ही पर्मनंट असते. बहुतेक वेळेस आपण काय करतो माहितीये का, YouTubeवरती जातो, 5 दिवसात वजन कसं कमी करायचं, 10 दिवसात वजन कसे कमी करायचं, हे असं सर्च करतो आणि ना असे बहुतेक व्हिडिओ असतात. ते उचलायचे, ते 2-3 दिवस फॉलो करायचे आणि आपलं आहे ना स्वतःच्या बॉडीला पनिशमेंट देऊन ठेवायची. स्वतः फ्रस्ट्रेशनमध्ये जायचं, स्वतः एकदम एक्झॉस्टेड व्हायचं, स्वतः फ्रस्ट्रेशनमध्ये जायचं आणि मग आहे ना सगळं सोडून द्यायचं आणि ना पुन्हा जे आहे ते चालू ठेवायचं. आणि मग म्हणायचं, की माझं वजन कमी होत नाहीये. मी एवढे सगळे प्रयत्न करून सुद्धा माझं वजन कमी होत नाहीये किंवा मी चांगलं खाण्याचा प्रयत्न करते, तरी पण माझं वजन कमी होत नाहीये. माझ्यातच काही प्रॉब्लेम आहे. माझं बॉडी टाइपच असा आहे, त्याच्यामुळे माझं वजन कमी होत नाही. तसं काही नाहीये. तुम्ही जर सातत्य ठेवलं ना, तर तुम्ही साध्यातला साधा डाएट प्लॅन घेऊन सुद्धा आहे ना, एकदम छान पद्धतीने वेट लॉस करू शकता. एकदम छान पद्धतीने वजन कमी करू शकता. पण मी तुम्हाला एक सांगू का, सगळ्यांना सगळं माहिती आहे, की काय चांगलं आहे आपल्या शरीरासाठी, काय खाणं योग्य आहे, काय अयोग्य आहे, सगळ्या गोष्टी माहिती आहे. बाहेरचं खायचं नाही, साखर खायची नाही किंवा तळलेले वगैरे पदार्थ खायचे नाही. बहुतेक गोड खायचं नाही. हे सगळ्या बेसिक गोष्टी सगळ्यांना माहिती आहे. आजकाल आहे ना इतकं नॉलेज झालेलं आहे ना सगळीकडं. बहुतेक प्लॅटफॉर्मवरती सगळीकडे आपण नुसता मोबाईल जरी हातात घेतला ना, तर आपल्याकडे ना इतकं नॉलेज झालंय, इतक्या गोष्टी आपल्याला माहिती आहे, तरी पण आपल्याकडून होत नाहीये. याचं कारण काय माहिती का? सातत्य. कन्सिस्टन्सीच नाही ठेवत आहे आपण. आपण एखादा व्हिडिओ बघितला, एखादा डाएट प्लॅन घेतला, की आपण आहे ना 4 दिवस आहे ना एकदम तावातावामध्ये करतो आणि ना सोडून देतो. सातत्य जर ठेवलं नाही, जर आपण त्या बाबतीत कन्सिस्टंट राहिलं नाही, तर आपल्याला रिझल्ट कसा भेटणार आहे? भेटूच शकत नाही. जोपर्यंत आहे ना तुम्ही डाएटला एक पनिशमेंट समजताय ना, तोपर्यंत आहे ना तुम्ही डाएट फॉलोच करू नका.
कारण आहे ना बहुतेक जणांना असं वाटतं डाएट केलं म्हणजे काय उपाशी राहायचं, आवडीच्या गोष्टी खायच्या नाही आणि जास्तीत जास्त वेळ उपाशी राहायचं. ह्या गोष्टी सोडून द्यायच्या, त्या गोष्टी सोडून द्यायच्या आणि ना एकदम जास्त एक्स्ट्रीम करायला जातात सगळेजण. सुरुवातीपासूनच काय करता माहितीये का? करायचं म्हणजे आर नाही तर पारच अशाच गोष्टी करतात. सुरुवातीला जर आहे ना आपण एखादं क्रॅश डाएट जर सुरू केलं ना तर ते आपल्याच्याने होणार नाहीये. ते आपण 4-5 दिवस फॉलो करू आणि ना डायरेक्ट आहे ना ते सगळं बंद करू आणि पुन्हा जे पहिल्यासारखं जे खातोय ना ते खायला सुरुवात करू आणि पुन्हा पहिल्यासारखंच आपलं वजन होणार आहे. त्याच्यामध्ये काहीच रिझल्ट भेटणार नाहीये. त्याच्यामुळे ना तुम्ही छोटे छोटे बदल करा. छोट्या छोट्या गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न करा. मी माझ्या जर्नीच्या आहे ना पहिल्या दिवशीपासून सांगत आलेले आहे की ना तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करा. छोट्या छोट्या गोष्टींत बदल करा. तरच तुम्हाला रिझल्ट भेटणार आहे. तुम्ही एकदमच जर सगळं स्टार्ट करायला लागले ना तर तुम्हाला रिझल्ट भेटणार नाही. आता बहुतेक जण मलाही म्हणतात की तू एवढे व्हिडिओज करते, एवढं सगळं ज्ञान देते सगळ्यांना, एवढं सगळं नॉलेज देते, पण तू स्वतः सुद्धा वजन अजून तुझं कमी झालेलं नाहीये. मला हेच कळत नाही लोकांचा माइंडसेट असा असतो की ना वजन कमी करायला लागलं ना की 10 दिवसात तुम्हाला आहे ना रिझल्ट दिसला म्हणजे दिसलाच पाहिजे. तुम्ही एकदमच आहे ना एकदम जाडच्या आहे ना बारीकच झालेल्या दिसल्या पाहिजे. तरच समजायचं की तुमचा खूप छान वजन कमी झालेलं आहे. असं कुठे शक्य आहे? तुम्ही तुमच्या बॉडीला आहे ना एक वेळ देणं गरजेचं असतं. कमीत कमी तुम्हाला 1-2 महिने किंवा जास्तीत जास्त 3-4 महिने तुम्हाला तुमच्या बॉडीला देणं गरजेचंच असतं. आजकाल लोकांना काय झालेलं आहे माहितीये का? इन्स्टंट रिझल्ट पाहिजे. एक 10 दिवसात रिझल्ट पाहिजे, 5 दिवसात रिझल्ट पाहिजे. असं शक्य आहे का? तुमच्या वर्षानुवर्ष तुमची एवढी बॉडी जर प्रॉब्लेममध्ये आहे, तुमचे एवढे सगळे प्रॉब्लेम सुरू झालेले आहे. आता कुठं तुमच्या लक्षात आलंय आणि आता कुठं तुम्ही जर एखादा डाएट फॉलो करायला लागले, ते पण तुम्ही सातत्य ठेवत नाहीये. 2 दिवस डाएट फॉलो करताय, 4 दिवस सोडून देताय. तर मग तुमचं वजन कसं कमी होणार आहे? तर तुम्ही अपेक्षा कशी करताय की तुम्हाला आहे ना रिझल्ट 10 दिवसात भेटणार आहे? तुम्हाला कमीत कमी फुल ट्रान्सफॉर्मेशनसाठी ना 6 महिने देणं गरजेचं आहे. म्हणूनच माझं म्हणणं काय माहिती का, तुम्ही सुरुवातीला डाएट प्लॅन फॉलोच करू नका. तुम्ही ना सुरुवातीला फक्त छोट्या-छोट्या गोष्टींनी सुरुवात करा. एकदम स्टार्टिंगला तुम्ही एकदम स्ट्रिक्ट डाएट जर घेतलं ना, तर तुमच्याच्याने काहीच शक्य होणार नाहीये. तुम्ही 5-6 दिवस आहे ना ते डाएट फॉलो करताल आणि ना ते पूर्ण डाएट आहे ना पूर्ण बंद करून टाकताल आणि ना तुम्ही सगळं विसरून जाताल. फक्त 1 महिना आहे ना तुम्ही स्वतःच्या बॉडीवरती स्वतःकडे लक्ष द्यायला सुरुवात करा. काय तुमच्यासाठी योग्य आहे? काय तुम्हाला सूट करतं? काय सूट करत नाही? कोणत्या गोष्टी तुम्हाला चालतात? ह्या सगळ्या गोष्टींवरती ना फक्त थोडंसं लक्ष द्या आणि तुम्हाला आपोआप समजेल की ना आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी ना आपल्यासाठी योग्य आहे. तुम्ही ना तुमच्या बॉडी टाईपला सूट होणारा एक डाएट प्लॅन चांगला स्वतःच्या स्वतः तयार करू शकता. तुम्हाला कशाचीच गरज नाहीये. आणि ना मी शेवटी पुन्हा एकदा सांगते डाएट टेम्पररी असतो, पण आहे ना लाईफस्टाईल ही ना ही परमनंट असते. जोपर्यंत तुम्ही तुमची लाईफस्टाईल सुधारणार नाही, तुमच्या छोट्या-छोट्या गोष्टी सुधारणार नाही ना, तोपर्यंत तुम्हाला कोणताही रिझल्ट भेटणार नाही. खरं सांगायचं म्हणजे ना, आज आहे ना, मी इंटरमिटंट फास्टिंगवरती व्हिडिओ बनवणार होते. म्हणजे मला असं वाटलं होतं, की मी इंटरमिटंट फास्टिंग आहे ना, गेल्या 15 दिवसापासून आहे ना, फॉलो करते. तर मला असं वाटलं, की मी त्याबद्दल आहे ना, सविस्तर व्हिडिओ बनवावा म्हणून तुमच्यासाठी. पण माझ्या नंतर लक्षात आलं, डाएट प्लॅन वगैरे आहे ना आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी ना, ऑलरेडी YouTubeवरती सगळ्या गोष्टी आहेत. सगळ्यांना सगळं माहिती आहे. बहुतेक जणांना काय खायचं, काय नाही खायचं हे सगळ्या गोष्टी माहिती आहे. पण तरी पण आहे ना, कोणतंच डाएट फॉलो होत नाही. याच्या मागचं कारण फक्त एकच असते, की आपण आहे ना कन्सिस्टंटच राहत नाही. कोणताच डाएट प्लॅन चुकीचा नसतो. कोणतीच गोष्ट चुकीची नसते. आपल्याला माहिती असतं काय चुकीचं आहे, काय बरोबर आहे. आपण ती जर कन्सिस्टन्सी ठेवली, तर कोणतीच गोष्ट अवघड नाहीये. कोणत्या YouTubeवरच्या व्हिडिओमधून काय घ्यायचं, कोणत्या गोष्टी चांगल्या आहे, हे सगळं आपल्याला माहिती आहे. आपण तेवढे कॅपेबल आहोत, की आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती आहे. पण तरी पण आपलं वजन कमी होत नाहीये. पण आपल्या गोष्टी आपल्याला सुधरवता येत नाहीये. याच्या मागचं कारण फक्त एकच आहे, की आपल्यामध्ये शिस्त पण नाहीये आणि आपल्यामध्ये सातत्य पण नाहीये. एक गोष्ट सांगा, एका शेतकऱ्याचं आहे ना एखादं शेत आहे. ते वर्षानुवर्ष पडीत पडलेलं आहे. म्हणजे वर्षानुवर्ष तिथं कोणत्याच प्रकारची शेती केलेली नाहीये. पण त्या शेतकऱ्याला असं करून चालेल का, की डायरेक्ट एखाद्या दिवशी उठून डायरेक्ट धान्य पेरून द्यायचं त्या शेतामध्ये किंवा आहे ना डायरेक्ट आहे ना एखादे झाडं लावून द्यायचे त्या शेतामध्ये. मग जे धान्य पेरलेलं आहे किंवा ते धान्य टाकलेलं आहे किंवा ते जे झाडं लावलेली आहे, ते येणार आहेत का व्यवस्थित? ते येऊच शकणार नाहीये. ते पीक येऊच शकणार नाहीये. त्याच्यासाठी त्या शेतकऱ्याला काय करावं लागणार आहे?
की त्या शेतीची आधी व्यवस्थित मशागत करावं लागणार. शेती एखाद्या चांगल्या पिकासाठी ना आधी तयार करावं लागणार आहे. पूर्णपणे व्यवस्थित आहे ना ती शेती तयार करावं लागणार आहे. त्यानंतर ती शेती पूर्ण तयार झाल्यानंतर तिथं तुम्हाला धान्य पेरावे लागणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जर काही झाडं लावायची असेल तर तुम्ही झाडं लावू शकता. नंतर जाऊन तुम्हाला एक भरघोस चांगलं पीक मिळणार आहे किंवा एकदम चांगलं उत्पन्न मिळणार आहे. तुम्ही जर डायरेक्ट रॅन्डमली जाऊन जर धान्य पेरलं ना तर तिथं काहीच शक्य नाहीये. ते धान्य वाया जाणार आहे. तिथं कोणताही काहीच उपयोग होणार नाहीये त्या शेतीमध्ये. तसंच आपल्या बॉडीचं आहे. जर तुम्ही एखादा डाएट प्लॅन घेतला आणि जर आहे ना तो डायरेक्ट तुमच्या शरीरावरती लादला की सुरू केला, चला उद्यापासून लगेच सुरू करून टाकू एखादा डाएट प्लॅन. 10 दिवसात मला वजन कमी करायचंय. हा डाएट प्लॅन घेतला, चला सुरू करून द्या. असं कोणतीही गोष्ट शक्य नाहीये. अशी कोणतीही गोष्ट शक्य नाहीये. तुम्हाला तुमच्या बॉडीला आधी तयार करावे लागेल. तुम्हाला महिना 2 महिने ना माइंडसेट चेंज करावं लागेल. थोड्याशा चांगल्या सवयी सुरू कराव्या लागेल. तरच त्या गोष्टी शक्य आहे. तरच तुम्ही एखादा चांगला डाएट प्लॅन घेऊन पुढे जाऊन तो डाएट प्लॅन आहे ना व्यवस्थितरित्या फॉलो करू शकता आणि तुम्हाला चांगल्यात चांगला रिझल्ट भेटणार आहे. आणि ना एवढंच होतं आजच्या व्हिडिओसाठी. जर तुम्हाला या संपूर्ण व्हिडिओमधून एक जरी गोष्ट पटली असेल ना, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्हाला जर आहे ना काही प्रॉब्लेम्स असतील किंवा काही प्रश्न असतील ना, तर तुम्ही नक्की कमेंट्समध्ये मला विचारू शकता. आणि थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाईज. थँक यू सो मच.